हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर मी वर्षा. सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ. आणि खूप छान आज सकाळचं वातावरण म्हणजे पाऊस आज सकाळी सुरू झालेला आहे आणि खूप मस्त फ्रेश असं वातावरण झालेलं आहे. सो इथे मी घेतलेली आहे एक्सरसाइज, व्यायाम करायला. आणि कोणाकोणाला माझ्यासारखा व्यायाम आवडतो. तर आपण 30-40 नंतर फिट आणि स्लिम राहायचं असेल, कायम तरुण दिसायचं असेल, तर आपण तेवढी कसरत केलीच पाहिजे. आणि तर व्यायाम केल्याने आपल्याला दिवसभर थकवा जाणवत नाही. पुन्हा आपण कायम असं फिट आणि स्लिम राहतो. आपल्या शरीरातली अतिरिक्त चरबी हळूहळू रिड्यूस होते आणि कधी स्लिम दिसायला लागतो हे देखील कळत नाही. तर व्यायाम हा केलाच पाहिजे. म्हणजे आजार न येण्याचं कारण म्हणजे व्यायाम आहे. त्यामुळे व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि स्वतःला छान फिट ठेवा. तर आता हे बघा, स्ट्रेचिंगचे मी असे प्रकार करत असते पोट कमी करण्यासाठी. पुन्हा सगळ्या ऑल बॉडीवर हा योगा आहे. धनुर्वासन, भुजंगासन, पुन्हा ताडासन, वृक्षासन, हे सगळे स्ट्रेचिंगचे प्रकार मी रोज सकाळी सूर्यनमस्कार, मेडिटेशन करते. मेडिटेशन केल्याने खूप आपल्याला शरीराला फायदे आहेत. की मेडिटेशन केल्याने आपण छान पॉझिटिव्ह राहतो. पुन्हा आपलं माइंड फ्रेश राहतं. व्यायाम झाला, छान आंघोळ केली आणि मस्त फ्रेश झाली. फ्रेश झाल्यानंतर इथे सगळं किचन आवरलं. सगळी देवाची आज भांडी वगैरे क्लीन करून घेतली. आता इथे देवपूजा. देवपूजा ही माझी रोजची नित्यपूजा असते, तुम्हाला माहीतच आहे. पूजा केली आणि सगळं क्लिनिंगची कामं सकाळी सकाळी आवरली की घरामध्ये खूप छान फ्रेश प्रसन्न वातावरण वाटतं आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आपण पॉझिटिव्ह राहतो आणि आपल्याला स्वतःला खूप छान फ्रेश फील होतं. त्यामुळे सकाळी सकाळी तुम्ही छान क्लिनिंगची कामं पहिली करा, व्यायाम करा आणि देवपूजा करा. तर असं हे माझं सकाळचं रुटीन आहे. त्याचबरोबर आता देवपूजा झाल्यानंतर मी इथे नमस्कार केलेला आहे आणि त्यानंतर मग मी नाश्ता आणि बाकी सगळी कामं मी करत असते. तर मुलांना आता सुट्टी आहे, लवकरच त्यांचं स्कूल चालू होईल. तर त्यामुळे थोडंसं निवांत चाललेलं आहे. नाहीतर पहाटेचं रुटीन माझं जे आहे ते रुटीन चालूच होणार आहे लवकर. तर आता इथे सगळं आवरून झालं, देवपूजा वगैरे, नाश्ता केलेला आहे. त्यानंतर इथे मी कपडे वॉश केलेले आहे. तर माझ्याकडे कुठलीही मेड नाही आहे. मी स्वतः सगळी कामं हाताने स्वतः करते. माझं फिट राहण्याचं कारण हेच आहे की मी एक्सरसाइज करते, आहार व्यवस्थित घेते आणि सगळी कामं मी स्वतः हाताने करते. तर असं हे माझं सकाळचं रुटीन आहे आणि खूप धावपळ गडबड असते. खूप हेक्टिक रुटीन झालेलं आहे. तर त्याचबरोबर आता बघा, इथे मुलांचं पण आता 2 दिवसाने स्कूल चालू होईलच. तर त्यांनी पण आता इथे त्यांचं जे ड्रॉवर आहेत तर ते सगळे शॉर्ट आऊट करत आहे, सगळं आवरायला घेतलं आहे. आणि त्याचबरोबर आता इथे जेवण करायला घेतलेलं आहे. तर सगळी कामं आवरली. इथे मस्त मुगाची उसळ, कांदा आणि चपाती. तर या तुम्ही पण जेवण करायला. आणि त्याचबरोबर लोणचं. असा होता माझा मिनी ब्लॉग.